नमस्कार मंडळी. तर आज सकाळ सकाळी पाऊस झालेला आहे असा बाहेर छान. आणि याच्यात ह्यांना आहे आज सुट्टी. तर ह्यांचं सुट्टीचं काय काम चाललंय ते तुम्ही बघू शकता. ह्यांचं इथं दारासमोर जे घाण झाली होती ते हे करतात. ते म्हणलं चला तोपर्यंत दळण वगैरे करून घेते, कारण उद्या आहे संडे. तर आज आहे शनिवार. तर म्हणलं संडेचं आज शनिवारची कामं करून घेतली की संडेला मुलांना टाईम देता येतो. तर म्हणलं इथं दळण वगैरे करून घेतलं. त्याच्यानंतर स्वराजला इथं झोपी लावलं आणि त्यानंतर इथं आली आहे किचनमध्ये फ्रीज क्लीन करण्यासाठी. खूप दिवस झालं फ्रीज क्लीन करायचं होता. तर मला टाईम आहे ते करून बघू शकता किती छान असा माझा फ्रीज आहे की नाही क्लीन. चला मग आता साफ करून घेते. आणि माझ्याकडं जास्त काही ऑर्गनायझर जे असतात फ्रीजमधले ते नाही आहे, साधं सिंपल आहे. आणि इथं फ्रीजमधले भांडे वगैरे काढलेले आहेत क्लीन वगैरे करायसाठी. बाहेर छान ऊन पडलं होतं. त्याच्यानंतर म्हटलं पाऊस होऊन गेला, छान ऊन पडले. तर म्हटलं आता पाऊस काही येणार नाही, त्यामुळे भांडे देखील छान उन्हामध्ये वाळतील. तर इथं भांडे वगैरे असे फ्रीजचे भांडे घासून घेतले. त्याच्यानंतर गॅलरीमध्ये इथं म्हटलं पटकनी वाळत टाकून द्यावं. आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात, मिनी ब्लॉग, मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जास्तीत जास्त आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि स्क्रोल करण्याने फक्त व्हिडिओ स्क्रोल करू नका. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. असे छान छान ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. आणि त्याच्यामुळे म्हटलं चला इथं भांडे वगैरे वाळत टाकते, कारण आजचा दिवस खूपच जास्त कामं होती. आणि जेवढी आठवड्याची कामं आहेत ती मी शनिवारी वगैरे उरकण्याचा प्रयत्न करते, कारण रविवारी मुलांना टाईम वगैरे देण्यात येतो. तर म्हटलं आज फ्रीज वगैरे क्लीन करून घ्यावे. त्याच्यानंतर दळण झालं, फ्रीज झालं, जी काही बारीक सारीक कामं आहे ती मी प्रयत्न करते, कारण शनिवारी मुलांना हाफ डे स्कूल असतं. त्यामुळं स्वयंपाक वगैरे पण सकाळी होऊन जातो, टिफिन पण होऊन जातो. इथं माझा फ्रीज वगैरे क्लीन झालेला आहे. आता फ्रीजमधून जो पसारा काढला आहे तो देखील लावायचा. बघू शकता किचन वाटा पूर्ण गच भरला आहे. त्याच्यानंतर इथं देवाची थोडीशी भांडी होती ती देखील घासून टाकली आहे, कारण त्या भांड्यांना मी अशी पितांबरी वगैरे लावून घासली की ती भांडी पण छान वगैरे निघतात आणि मग पूजेसाठी परत वापरता येतात. भांडे देखील इथं अशीच क्लीन करून झाले. खूप सारे दमल्यासारखं झालं. तर म्हणलं चला आता पटकन फ्रेश होऊया आणि त्याच्यानंतर मस्त गरम गरम चहा पिऊया. तर इथं बाथरूममध्ये पहिलं फ्रेश व्हायला गेले. त्याच्यानंतर म्हणलं की फ्रेश होऊन आले आणि त्याच्यानंतर आमच्या दोघांसाठी चहा ठेवला. मिस्टरांसाठी माझ्यासाठी गरम गरम चहा ठेवला, कारण बाहेर पावसाचं वातावरण पुन्हा एकदा झालं होतं. पावसाचं काय येणं आणि जाणं हे कामच चालू असतं. तर इथं मस्त असा चहा ठेवला. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया उद्याच्या अजून एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, ओके, बाय.